नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावे तसेच त्यांचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे अशी ठाम मागणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे महानायक, भारताचे शिल्पकार असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. देशातील मंदिरे, चर्च, मशीद आणि गुरुद्वारे त्या धर्माच्या समाजाच्या ताब्यात आहेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीचे व्यवस्थापन सरकारमार्फत होत आहे. त्यामुळे हे पवित्र स्थळ बहुजन समाजाच्या ताब्यात सोपवून भव्य स्मारक उभारले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. बोधगया येथील महाबोधी विहारचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे. महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेला द्यावे. नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला हस्तांतरित करावे. बौद्ध मंदिर कायदा BTA 1949 तत्काळ रद्द करावा. या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, भगवंत गायकवाड, राम गायकवाड, दीपक पाटोळे, माधवराव चाबुकस्वार, संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, अविनाश राक्षे, संतोष जाधव, संजय डहाणे, राजेंद्र पाडळे, मोहन शिरसाट, रवींद्र कांबळे, बाळू कांबळे, लक्ष्मण माघाडे, विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, नगर तालुकाध्यक्ष रवी किरण जाधव, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, प्रवीण ओरे, ॲडव्होकेट विद्या जाधव, संकेश शिंदे, देविदास भालेराव, राजीव भिंगार दिवे, JD शिरसाट, अजित कुराडे, रिया शेख, अविनाश उडमळे, विवेक कसबे, रवींद्र कांबळे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन भीमराव साहेबांच्या सांगण्यानुसार, बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये आज आयोजित केलेला आहे. तर या आंदोलनाच्या प्रमुख भूमिका, प्रमुख मागण्या ह्या अशा आहेत की महाबोधी विहार बुद्धगयाचं पूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. त्याचप्रमाणे महू भीम जन्मभूमीचं स्मारकाचं व्यवस्थापन हे सुद्धा बौद्ध महासभेला देण्यात यावं. त्याचप्रमाणे नागपूर दीक्षाभूमी व्यवस्थापन बौद्ध महासभेला देण्यात यावे. आणि आपला जो 1949चा BTA कायदा आहे तो रद्द करण्यात यावा. की ज्या ठिकाणी महाबोधी विहार हे आजही इतर समाजाच्या ताब्यामध्ये आहे आणि या ठिकाणी 9 ट्रस्टी नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 ट्रस्टी हे हिंदूचे आहेत, 4 ट्रस्टी हे बौद्धांचे आहेत आणि तिथला शेवटचा जो ट्रस्टी आहे 9वा ट्रस्टी हा जनरली कलेक्टर असतो आणि कलेक्टर हा त्या ठिकाणी हिंदू समाजाचा असतो. त्यामुळं त्याचं मत हे 5व्या म्हणजे हिंदूंच्या समाजाकडे जातं आणि मग त्यामुळं काय घडतं की बौद्धांना तिथं न्याय मिळत नाही. आणि म्हणून ही सर्व संघटना, ही सर्व कार्यकारिणी त्या 1949च्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. तर हा बदल जनरली पंतप्रधान साहेबांनी, राष्ट्रपती साहेबांनी याच्यावर विचार करावा आणि हा बदल करून बौद्धांच्या ताब्यात, जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे, जे जगामध्ये ज्याला मान्यता आहे त्या पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आमच्या संपूर्ण बौद्ध माणसांची धारणा आहे. आणि हे व्हावं यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर, देशभर आजचं हे 17 तारखेचं आंदोलन आपण करत आहोत. आणि त्याला देशाने, पंतप्रधानांनी न्याय द्यावा आम्हाला आणि आमचं हे आंदोलन सक्सेस करावं हीच मी संपूर्ण अहिल्यानगर विभागातर्फे वंचित बहुजन आघाडी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, सर्व बौद्ध समाज असेल यांच्यातर्फे विनंती करतो आणि या ठिकाणीच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय. आज वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण
आणि भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर यांच्या वतीने राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती यांना आणि तसेच जिल्हाधिकारी यांना, अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे। या निवेदनामागचा विषय असा आहे की भारतीय महाविहार, महाबोधी विहार जे आहे बिहारमध्ये, तिथं ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। तसेच महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मस्थळ आहे तिथलं बी व्यवस्थापन जे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। तसेच नागपूर येथील जी दीक्षाभूमी आहे हे पण सुद्धा तिथली जी समिती आहे ती बरखास्त करून त्याच्यावर नव्याने बौद्धांचं तिथं अस्तित्व असण्यासाठी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, जेणेकरून बौद्ध समाजाला इथं न्याय मिळेल। याचे कारण असे की हिंदूंचे मंदिरं हे ब्राह्मणांच्या हातात आहेत, शिखांचे गुरुद्वारा हे शिखांच्या हातात आहेत, चर्च हे ख्रिश्चनांच्या हातात आहेत। असे जे काही धार्मिक स्थळ आहेत ते त्या विविध समाजाचे धार्मिक स्थळ आहेत हे त्या समाजाच्या वरिष्ठांच्या हातात आहेत, त्यांच्या धर्मगुरूंच्या हातात आहेत। तसंच आम्हाला बी अपेक्षा आहेत सरकारकडून की हे जे बौद्ध विहार आहे, महाबोधी विहार आहे, हे आमच्या बौद्धांच्या हातात देण्यात यावं, ताब्यात देण्यात यावं। याच्या मागं आज तुम्ही पाहत असताल की राज्यामध्ये बिहार असेल, UP मध्ये निवडणुका चालू आहेत, तिथं राहुल गांधी असतील तिथं जात आहेत, पण ते सुद्धा ह्या तिथं जे आंदोलन चालू आहे 6 महिन्यापासून त्या आंदोलन सुद्धा भेट द्यायला जात नाहीत आणि तिथं कोणताही एक शब्द बोलत नाही की विहाराच्या बाबतीत, बौद्धांच्या बाबतीत कोणताही शब्द बोलत नसल्यामुळं या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। जय भीम। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।